तळेगाव दशासर येथे ग्रामपंचायतीतील घरकुल, सिंचन विहीर योजना, स्वच्छ भारत मिशन टप्पा 1 यांसारख्या योजनांमध्ये झालेल्या कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दुपारी 4 वाजतापासून बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे। घरकुल, सिंचन विहीर आणि स्वच्छ भारत मिशन टप्पामधील कथित अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी आणि सरकारकडून न्याय मागण्यासाठी तळेगाव गावातील रहिवासी ग्रामपंचायत स्तरावर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। यामध्ये 29 मे रोजी एका विशेष ग्रामसभेत घरकुल, सिंचन विहीर, स्वच्छ भारत मिशनमधील कथित भ्रष्टाचार आणि अनियमिततेचे भौतिक आणि संरचनात्मक लेखापरीक्षण करण्यासाठी एकमताने ठराव मंजूर करण्यात आला आणि दोषींवर योग्य कारवाई करण्याची मागणी करण्यात आली। परंतु आठवडा उलटूनही कोणतीही कारवाई झाली नाही। त्यामुळे आता बेमुदत उपोषणाद्वारे सरकारकडे चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे। या उपोषणात छत्रपती शासन या संघटनेने पाठिंबा दिला। तसेच उपोषणकर्ते म्हणून अशोक धनजोडे, रमेशराव ठोकर, महेश कावळे, शंकर शेलोकर, पुंडलिक बाबरे, शंकर शिरभाते, संजय साळवे, अमर सुरजुसे हे आमरण उपोषणाला बसले आहेत। ब्युरो रिपोर्टर सुयोग ठाकरे, नवस्वराज्य न्यूज, तालुका प्रतिनिधी धामणगाव रेल्वे। तळेगाव दशासर येथे घरकुलामध्ये आणि सिंचन विहिरी, संडास यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। असे 15-20 नाव आहे की जे आपल्या गावामधले रहिवासी नाही किंवा इथे त्यांचं नाव नाही, फार वेगळे वेगळे नाव टाकलेले आहे। त्याच्यामध्ये एकही त्याला जुळत नाही। काल अधिकारी लोक येऊन गेले, ते पाहून परेशान झाले का हे खरं कसं झालं म्हणून सगळे विचारात पडले। ते अशा पद्धतीचं या गावामध्ये काम चालू आहे आणि याला कुठेतरी भ्रष्टाचार आळा बसला पाहिजे, हे कुठेतरी थांबलं पाहिजे। याकरता गावचे सर्व मुलं एकत्र येऊन यांनी हा लढा लढण्याचा एक धाडस निर्माण केलेला आहे। त्याकरता हे आमरण उपोषण चालू आहे। तळेगाव दशासरचे जे नागरिक आज उपोषणाला बसलेले आहेत, त्या उपोषणाला आज आमचा छत्रपती शासन संघटनेचा पूर्णपणे जाहीर पाठिंबा मी जाहीर करतो आणि प्रशासनाला आजून विनंती करतो की यांच्या मागण्या ज्या आहेत त्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या। जसे राकेश टिकेत हरियाणावरून बच्चू कडूंच्या उपोषणाला पाठिंबा देण्याकरिता आपला मोजरीला आलेले आहे, त्याचप्रमाणे मी सुद्धा धामणगाव रेल्वेवरून आणि छत्रपती शासन संघटनेचे सर्व पदाधिकारी आम्ही तळेगाव दशासरचे जे नागरिक त्यांच्या ज्या प्रमुख मागण्यांसाठी ते बसलेले आहेत, त्या मागण्या प्रशासनाने एकदम गंभीर स्वरूपात घेऊन त्या पूर्ण लवकरात लवकर कराव्या। अन्यथा आज जे आंदोलन गांधीजीच्या मार्गाने चाललं आहे, उद्या त्याला भगतसिंगाची ओळख मिळू नये अशी माझी आज जोडून प्रशासनाला विनंती आहे आणि लवकरात लवकर त्यांनी भेट घेऊन त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या अशी मी विनंती करतो। भारत माता की जय, वंदे मातरम। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.